जिंदगी के बाद भी जो सराई से। चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या वेळेस जी वनरक्षक भरती झाली त्या वनरक्षक भरतीचे क्वेश्चन पेपर अनालिसिसची एक स्पष्टीकरण सिरीज आपण चालू केली होती. इंग्रजी या विषयाची ती सिरीज होती. त्या सिरीज मध्ये आपण आतापर्यंत 18 क्वेश्चन पेपर घेतलेला आहे. 18 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण एकदम चांगल्या प्रकारे करून घेतलं. त्यातून तुम्हाला कळालं असेल की मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कोणते. आता आपण जर बघितलं की वनरक्षक भरती मागच्या वेळेस TCS ने घेतली होती आणि ह्या वेळेस 90 ते 95% 99% TCS घेण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे TCS एक ठराविक TCS चे ठरलेले टॉपिक असतात. त्या टॉपिक वरती ते वारंवार परत प्रश्न विचारत असतात. आता जसं की आर्टिकल झालं, त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे आता TCS जास्तीत जास्त फोकस व्होकॅब्युलरी वरती करत असतं. मग त्याच्यामध्ये आपले सिनोनिम आले, अँटोनिम आलं, वन वर्ड सबस्टिट्यूशन आलं, जी काही व्होकॅब्युलरी ती सगळी व्होकॅब्युलरी आली. जर तुम्हाला वनरक्षक भरतीमध्ये 15 प्रश्न विचारत असतील तर 15 पैकी जवळपास 7 ते 8 प्रश्न हे व्होकॅब्युलरी वरती असतात आणि ते तुम्हाला रट्टाच मारावा लागणार आहे किंवा काहीतरी तुम्ही ते रूट्स वर्ड्सनं किंवा एखाद्या शॉर्ट ट्रिक्सनं सुद्धा ते शब्द लक्षात ठेवू शकतात. आतापर्यंत आपण 18 क्वेश्चन पेपर घेतले. 18 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण करून घेतलं आणि ह्या 18 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस व्यवस्थित करणं, 18 म्हणजे ज्या काही 24 शिफ्टमध्ये क्वेश्चन पेपर झाला होता त्या सगळ्या 24 पेपरचं व्यवस्थित अनालिसिस करणं आता ह्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. कारण आता जवळपास काय होणार आहे, आपली भरती जवळ आलेली आहे. तुम्ही बऱ्याचशा अपडेटेड अपडेट पाहिले आसन, तुम्हाला कळाला असन, वेगवेगळ्या बैठका घेतल्या जाते, वेगवेगळं काहीतरी अपडेट निघून येते, काहीतरी आपल्याला कागद दाखवल्या जाते, काही ना काही होते. म्हणजे कुठंतरी तुफान आने के पहिले काय म्हणत असतो ते आपला सन्नाटा, बरोबर आहे की नाही. म्हणजेच काय की हे काय आहे की आपल्याला जी काही वनरक्षक भरती येणार आहे ती जवळपास लवकरच येणार आहे. जवळपास या महिन्यात येऊ शकते किंवा पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा जवळपास जाहिरात येऊ शकते. आणि एकदा का आपली वनरक्षक भरतीची जाहिरात आली आपल्याला त्यानंतर जास्त वेळ भेटत नसतो. जवळपास आपल्याकडे 2-3 महिने असतात आणि त्या 2-3 महिन्यामध्ये एवढा सगळा सिलेबस कव्हर करणं, त्यात आपल्याला सगळ्यात अवघड वाटणारा जो विषय असतो तो विषय म्हणजे आपला इंग्रजीचा विषय. त्याचा आपल्याला गाजर काही येत नसतं, बेसिक कव्हर नसतं. नाउन कशाला म्हणतात, प्रोनाउन कशाला म्हणतात, ऍडजेक्टिव्ह काय असतं, प्रिपोजिशन काय असतं, सगळ्यात जास्त प्रश्न जिथे विचारले जात असतात तो टॉपिक म्हणजे जे बेसिक म्हणजे प्रिपोजिशन. त्याच्यामध्ये फिक्स प्रोपोजिशन असतात भरपूर सारे, तिथं आपला गोंधळ होत असतो. त्याच्यामुळे हे सगळं बेसिक तुमचं क्लिअर असणं गरजेचं आहे. कारण की इंग्रजीचा जो काही सिलेबस आहे तो खूप जास्त आहे. पण आपण एवढा सगळा सिलेबस, जो काही इंग्रजीचा सर्व सिलेबस आहे आणि व्होकॅब्युलरी जर त्याच्यामध्ये घेतली तर मग ते पूर्ण व्होकॅब्युलरी करायला, त्याचबरोबर पूर्ण जे काही ग्रॅमॅटिकल आहे हे सगळं कंप्लीट करायला आपल्याला जवळजवळ 2-5 वर्ष लागन. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय TCS काय करत असतं, TCS ठरलेल्या टॉपिक वरती वारंवार प्रश्न विचारत असतात. त्यांचे ठरलेले टॉपिक्स असतात, त्याच टॉपिक वरती ते काय करत असतं, फोकस करत असतं. म्हणून तुम्हाला अगोदरपासून सांगतोय की जे महत्वाचे टॉपिक आहे ते महत्वाचे टॉपिक एकदा व्यवस्थित करून घ्या. त्याच्यानंतर मग बाकीचे टॉपिक आपण व्यवस्थित हळूहळू करू शकतो. 18 क्वेश्चन पेपर इंग्रजीचे आता आपण आतापर्यंत बघितलं. आज आपण 19वी क्वेश्चन पेपर घेणार आहे. या 18 क्वेश्चन पेपर मधून बराचसा आयडिया तुम्हाला आला असेल, कोणकोणते टॉपिक TCS फोकस करते, कोणकोणत्या टॉपिक वरती वारंवार प्रश्न विचारते आणि कोणकोणते टॉपिक TCS साठी महत्वाचे आहेत आणि कोणकोणती व्होकॅब्युलरी रिपीट होतीये, कोणकोणते सिनोनिम रिपीट होत आहे, अँटोनिम वरती किती प्रश्न येत आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाते, हे फक्त तुम्हाला अनालिसिस मधूनच कळत असतं. आणि आता भरती जवळ आलेली आहे. तुमचं ग्राउंड पोलीस भरती सारखं अगोदर नसतं. तुमच्या वनरक्षक भरतीला अगोदर काय असतं, जस्ट अ मिनिट, तुमच्या वनरक्षक भरतीला तुमच्या वनरक्षक भरतीला अगोदर पेपर असतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर ग्राउंड नंतर मग पेपर एवढा जास्त वेळ आता भेटणार नाही. जसा की पोलीस भरतीला भेटत असतो तसा तुम्हाला अगोदर पेपरचा अभ्यास एकदम चांगल्या प्रकारे करावा लागेल. आणि पेपरचा जर अभ्यास चांगल्या प्रकारे करणं तर क्वेश्चन पेपर अनालिसिस हा एक तुमच्याकडे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट जी तुम्हाला करायची आहे ती म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस. कारण क्वेश्चन पेपर अनालिसिस एक मात्र तुमच्याकडे अशी गोष्ट आहे की त्याच्यामधून तुम्हाला कळत असतं की नेमकं बाबा प्रश्न कशा प्रकारचे म्हणजे कोणत्या लेवलचे विचारणार, जास्त अवघड विचारणार, मीडियम विचारणार का लय सोपं विचारणार, फक्त तुम्हाला क्वेश्चन पेपर सांगणार. कळतंय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की नेमकं परीक्षेला तुम्ही हे ठराविक 10-12 टॉपिक जरी केले तरी तुमचे 30 पैकी 24 ते 26 मार्क तिथं बरोबर येण्याची शक्यता असते. आता व्होकॅब्युलरी एवढी सगळी मोठी आहे पण तुम्ही बघितलं असेल की विशिष्ट व्होकॅब्युलरी ते रिपीट करत असतात किंवा विशिष्ट शब्द आहे, स्वस्त असणं, एखाद्याची मदत करणं. आता तुमच्याकडे इडियम्स असतात, वाक्यप्रचार, एखाद्याची मदत करणं, एखाद्याचा पाय खेचणं, एखाद्याला काय सुनावणं, अशा प्रकारची जी व्होकॅब्युलरी आहे ती रिपीट होत असते.
सांगितलेलं मी अगोदर, किंवा सिनोनिम आहे एखादा पॉझिटिव्ह शब्द असला, बरोबर आहे, आनंद. आता आनंद या शब्दाचे किती सारे इंग्रजीमध्ये शब्द आहे, मग त्यातलाच एक तुम्हाला विचारला जात असतो. हे सगळं तुम्हाला क्वेश्चन पेपर अनालिसिसच्या थ्रूच कळत असतं. तीच आपल्याकडे एक मात्र अशी गोष्ट आहे की ती आपल्याला सांगू शकते की समोरची येणारी जी वनरक्षक भरती आहे त्याच्यामध्ये इंग्रजीचे प्रश्न कशा प्रकारचे असणारे, कोणत्या लेवलचे असणारे. ह्या लेवलचे जे प्रश्न विचारले होते मागच्या वनरक्षक भरतीमध्ये ते एकदम सिंपल विचारले होते, जास्त की अवघड लेवल आपल्याला विचारलेली नव्हती. याच्यानंतर जी येणारी भरती थोडे अवघड म्हणजे थोडे मॉडरेट लेवलचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं असतं टॉपिक क्लिअर करणं, क्वेश्चन पेपर अनालिसिस करणं. लगेच कळतं हे टॉपिक विचारणार, एकदा टॉपिक क्लिअर केला तुम्ही की तुम्हाला सोपे विचारावं, अवघड विचारावं, कसे विचारावं, सगळे प्रश्न तुमचे बरोबर येणार आहे. ओके, तुमचे काय जे प्रश्न असतात त्या प्रश्नाचे उत्तर आपण शेवटच्या 5 मिनिटांमध्ये डिस्कस करूया. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमचे सगळे प्रश्न आपण डिस्कस करू. आता फक्त क्वेश्चन पेपरचा अनालिसिस व्यवस्थित करा, कारण खूप कमी दिवस आपल्याकडे आता आहेत वेगवेगळ्या. तुम्ही जर आता अपडेट पाहिली असेल तर आजच वन भरतीची ती काय बैठक बसवली गेली, म्हणजे उद्या परवापर्यंत तुम्हाला काहीतरी गोड बातमी, कोणती ना कोणती तरी स्वीट थिंग मिळू शकते, काहीतरी बातमी येऊ शकते की ऍड अशी येणार आहे, एवढ्या दिवसानंतर येणार आहे, किंवा डायरेक्टली ऍड सुद्धा पडू शकते, सांगता येत नाही. आज त्यावर बैठक झालेली आहे, 1-2 दिवसामध्ये आपल्याला ते कळणारच आहे. त्याच्यामुळे आता जवळजवळ दिवस आपल्याकडे कमी आहे, म्हणून तुम्हाला सांगतोय की जसा अभ्यास चालू आहे, 2 तास चालू असन, 3 तास चालू असन, भरपूर जण तुम्ही असो मी असो आपण वाट बघत असतो. हा, ऍड पडली, जाहिरात आली, नोटिफिकेशन आलं, त्यावेळेस आपण अभ्यासाला सुरुवात करू, त्यावेळेस 10 घंटे करू, 12 घंटे करू. कुत्र मागं लागल्यासारखं करत बसायचं नाही. स्लो अँड स्टेडी विन्स द मॅच, बरोबर का, विन्स द रेस, असा एक म्हण आहे की तुम्ही जितक्या शांततेनं आणि व्यवस्थित जे काम केलं ते पूर्ण होत असतं. तुम्ही ती कासवाची आणि सशाची गोष्ट पाहिली असन, गोष्ट ऐकली असन, वाचली असन, त्याच्यामध्ये कशा प्रकारे तसंच या म्हणीचा अर्थ होत असतो. म्हणून तुम्हाला सांगतोय टक्केवारीचं वगैरे काहीच नाही, तुम्हाला फक्त तुम्ही 12वी क्लिअर पाहिजे. जस्ट अ मिनिट, तुमचे काय जे प्रश्न असेल शेवटचे 5 मिनिटं आपण तेच डिस्कस करत असतो. शेवटच्या 5 मिनिटांमध्ये तुमचे सगळे डाऊट्स, काय जे क्रायटेरिया असतो, कोणतं पुस्तक वापरायचं, काय करायचं, व्होकॅब्युलरी कशी करायची, ग्रामॅटिकल कुठून करायचं, कोणकोणते टॉपिक करायचे, सगळं शेवटच्या 5-10 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करू. आता फक्त आपण क्वेश्चन पेपर अनालिसिस वरती भर देऊ. ओके, आता वेगवेगळ्या बैठका चालू आहे, लवकरच तुमची भरती येणार आहे, त्याच्यामुळे तुमचा जो अभ्यास 2-5 घंटे चालू असेल त्याची स्पीड तुम्हाला आता वाढवावं लागणार आहे. आणि इंग्लिशला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे आणि जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता गणिताचे तुम्ही ना थेरी कंप्लीट केली असेल सगळे, मग त्याचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवा, बुद्धिमत्ताचे प्रश्न सोडवा, मराठीचे प्रश्न सोडवा, सामान्यानं अजून वाचत राहा, रिव्हिजन करा. जेवढं जास्त रिव्हिजन करशाल तेवढा जास्त तुम्हाला फायदा होईल. सगळ्यात महत्वाचं जे काही वन विभागाचे तांत्रिक प्रश्न आहे ते आता 15 पैकी 7-8-10 प्रश्न तेच विचारत असतात तुम्हाला. करंटचा एखादा 2 प्रश्न असतो, 15 पैकी कोणकोणते प्रश्न विचारणार आहे, त्याच्यामुळे जे वन विभागाचे तांत्रिक प्रश्न आहे ते जास्त चांगल्या प्रकारे अभ्यासा. ओके, चला आता आपण सुरू करूया आपले 19वे क्वेश्चन पेपर. 19व्या क्वेश्चन पेपरचा पहिलाच क्वेश्चन तुमच्या समोर दिलेला बघा. कशावरती आलेला आहे रे, तुमच्या पॅरेग्राफ वरती आलेला आहे. म्हणजे 4 वाक्य दिलेले असतात, इकडं तिकडं वाकडे तिकडे पडलेले असतात, तुम्हाला फक्त ते सिक्वेन्सनं लावायचे असतात. मग आता कोणतं वाक्य अगोदर येईन बघा. इथं आता दिसतंय का, इथं यू कॅन हायर अ बाईक अँड राईड इन अ सायकल लेन्स. पहिलं वाक्य यू कॅन हायर. आता बघा यू काय रे, यू हे पर्सनल प्रोनाऊन आहे. जर वाक्यामध्ये नाऊन असन, सगळे प्रश्न असेच येत आहे, नाऊनचे, प्रोनाऊनचे, किंवा एखादं कॅपिटल लेटर असलं त्यानं सुरू होणार वाक्य लगेच कळतं आपल्याला की 1 नंबरला कोणतं वाक्य येणार आहे म्हणून. प्रोनाऊन झालं. पण वाक्यामध्ये बघा फॉर एक्झाम्पल, आता मला एक सांगा, फॉर एक्झाम्पल काहीतरी गोष्ट सांगितली त्याच्यानंतर त्याचं एक्झाम्पल आपण देत असतो, बरोबर की नाही. मी गोव्याला गेलो आणि गोव्याला मी असं पाहिलं, मग काय पाहिलं ते झालं एक्झाम्पल. पण आधी काय केलं, मी गोव्याला गेलो ते अगोदर येणार आहे. इथं बघा आता मेनी सिटीज फॉर एक्झाम्पल न सुरुवात होऊ शकत नाही, त्याला पहिले कट करायचं, त्याला म्हणा बाबा तू पहिले घरी पळ, एक टेन्शन कमी करून चालायचं. अशा टाईपचे प्रश्न ऑप्शन कट मेथडनं सोडवण्याचा प्रयत्न करायचा. त्याच्यानंतर बघा डी, बी आणि ए. आता बघा यू इथं दिलेले बघा मेनी सिटीज, काय रे, प्लुरल नाऊन. मेनी सिटीज काय, नाऊन एक. जर वाक्यामध्ये नाऊन असन तर वाक्याची सुरुवात कधीही नाऊन न होणार आहे. म्हणजे पॅरेग्राफची सुरुवात कशाने होणार आहे, नाऊन. आता इन न सुद्धा होणार नाही कारण प्रिपोजिशन आहे. यू न सुद्धा होणार नाही, यू न होईल ज्यावेळेस वाक्यामध्ये नाऊन नसेल त्यावेळेस. आता मला सांगा नाऊन अगोदर येणार का प्रोनाऊन अगोदर येणार, नाऊन अगोदर येणार. त्याच्यामुळे 1 नंबरला डी हे वाक्य असणार आहे. मग आता बघा, आता लगेच तुमचं उत्तर आलं. इथं ए न स्टार्टिंग होतीये, उत्तर नाही आहे. इथं बी न स्टार्टिंग होतीये, हे सुद्धा उत्तर नाही. लगेच दिसलं डी सी ए बी
स्टार्टिंग कशाने झाली? डी ने झाली. दुसरा डीचा ऑप्शन नाही, दुसऱ्या ऑप्शन मध्ये डी न कुठं सुरुवात झालेली नाही. त्याच्यामुळे लगेच कळतं की आपलं उत्तर काय असणार आहे? डी सी ए बी असं असणार आहे. कळतंय का? बरोबर आलं तुमचं उत्तर. चला त्याच्यानंतर बघा, यू कॅन हायर अ बाईक. आता मेनी सिटीज आर ऑलरेडी प्लॅनिंग फॉर द फ्युचर, की भरपूर सारे शहर काय करताय? त्याच्या फ्युचरसाठी काय करून ठेवताय? प्लॅन करून ठेवताय, नियोजन करून ठेवताय. जसं आपला देश असला किंवा एखादी शहर असलं, पुढचं 2025 येणार आहे किंवा 2026 येणार आहे, त्याचं नियोजन अगोदरच करून ठेवत असतो. तशा प्रकारे काय करून ठेवताय? नियोजन करून ठेवताय. त्याच्यानंतर इन सिंगापोर, त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल. आता बघा, आता काय सांगितलं की कोणीतरी काहीतरी प्लॅनिंग करतंय. मग कशाची प्लॅनिंग करतंय याचं एक्झाम्पल देणार. मग याचं एक्झाम्पल डी नंतर काय येणार आहे? डी नंतर येणार आहे सी. मग एक्झाम्पल दिलं बघा, फॉर एक्झाम्पल ब्रिस्टॉल इज अ सायकलिंग सिटी इन इंग्लंड. इंग्लंड मधलं एक शहर आहे ब्रिस्टल नावाचं, त्याला सायकलिंग सिटी म्हणून ओळखलं जातं. म्हणजे तिथं जास्त काय करतात? लोक सायकलिंग करत्या, सायकलवरती फिरत असत्या, त्याला सायकलिंग सिटी म्हणून ओळखलं जात असतं. त्याच्यानंतर पुढे बघा, इन सिंगापोर टू सेव्ह. पण याच्याबद्दल काहीतरी अजून सांगणार आहे. चला, म्हणजे सी नंतर काय आलं? ए. यू कॅन हायर अ बाईक, म्हणजे तुम्ही एखादी बाईक थोड्या वेळासाठी चालवापुरती विकत घेऊ शकता. कळलं? हायर अ बाईक अँड राईड इन अ सायकल लेन्स. जे काही सायकलचे चालवणारे जे काही रस्ते, त्या रस्त्यावरती तुम्ही बाईक चालवू शकता, सेपरेटेड फ्रॉम द ट्रॅफिक. जिथं कुठं ट्रॅफिक नसेल तिथं. त्याच्यानंतर पुढं फॉर एक्झाम्पल झालं, ए झालं, शेवटचं असलं आता बी. इन सिंगापोर नावाच्या शहरामध्ये काय होतं? टू सेव्ह स्पेस, म्हणजे जागा वाचवण्यासाठी. पीपल ग्रो व्हेजिटेबल, लोक काय करतात? व्हेजिटेबल वाढवत्या, म्हणजे भाज्या लावत असन, पेरत असन आणि ते वाढवत्या. कुठं वाढवत्या? पण इन लॉट्स ऑफ लेअर इन स्पेसिफिक टॉल बिल्डिंग्स कॉल व्हर्टिकल फार्म. त्याच्या बिल्डिंग मध्येच ते काय करत असत्या. आता भरपूर जण तुम्ही जर शहरामध्ये गेले, त्याच्या घरावरती काहीतरी काय लावलेलं असतं? काहीतरी माळवं लावलेलं असतं, बरोबर की नाही? काहीतरी एखादं बटाट्याचं म्हणा किंवा कांदे म्हणा, काही की त्यांनी वरती लावलेलं असतं. म्हणजे तशा बिल्डिंग मध्ये ते काय करतात? ते लोक ते पेरत असतात. म्हणजे बरोबर सिक्वेन्स काय असणार आहे आपली? डी सी ए बी अशी असणार आहे. कळते? चला पुढे जाऊया. पुढच्या प्रश्नामध्ये बघा, प्रिपोजिशन वरती प्रश्न आहे, बाकीचं वाचत बघायचं नाही. खाली तुम्हाला 4 प्रिपोजिशन दिसले. कोणकोणते? ऍट, इन, टू, बाय, हे 4 प्रिपोजिशन आहे. कोणतं वापरायचं? लगेच 2 सेकंदात उत्तर येणार. काय? समवन नॉक्ड. आता नॉक्ड डॅश डॅश द डोअर. नॉक्ड सोबत कधीही ऍट हे प्रिपोजिशन येत असतं. मी तुम्हाला अगोदर बोललेलं आहे की भरपूर सारे जे काही प्रिपोजिशन असतात ते फिक्स असतात. तो तिथं वापरला जाणार आहे, म्हणजे वापरला जाणार आहे. दुसरा आपण तिथं वापरू शकत नाही. त्यालाच म्हटलं जात असतं फिक्स्ड प्रिपोजिशन. कळालं? मग फिक्स सोबत कधी कोणतं प्रिपोजिशन येत असतं? ऍट प्रिपोजिशन येत असतं. म्हणून या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऍट. म्हणजेच काय? समवन नॉक्ड ऍट द डोअर, कोणीतरी दरवाजा ठोठावला. बरोबर? सीआयडी पाहिली? सीआयडी मध्ये ते कसं दरवाजा ठोठावत्या. एका घरामध्ये जायचं असलं, कुठं खुनी लपलेले असले, कुठं मर्डर झालेलं असलं, तिथं काय करत असते? ते असं ठोठवत असले. मग इथं काय येणार आहे? ऍट द डोअर. समवन नॉक्ड ऍट द डोअर, कोणीतरी काय केलं? दरवाजा ठोठावला. आता बऱ्याच जणांचं इथं कन्फ्युजन होत असतो, गोंधळ होत असतो, सिली मिस्टेक होत असती. टू म्हणजे काय? ला. मग बाबा समवन नॉक टू द डोअर असंही होतं सगळ्याकडून. मलाही वाटतं वाचताना, अर्थ काढताना तुम्हालाही वाचतं की नॉक कशाला ठोठावलं? दरवाजाला ठोठवलं, दरवाजाला धडधड केलं, ठोकलं. पण तसं होत नसतं. इन म्हणजे काय? आत. बाय म्हणजे च्याकडून, कोणाकडून? बाय द ट्रेन. समीर केम बाय द ट्रेन. समीर ट्रेननं आला, त्याच्यासाठी बाय वापरत असतो. टू कशासाठी? एखादं रिलेशन आपल्याला दाखवणं असलं, बरोबर आहे की नाही? राम मॅरिड टू वैष्णवी, राम मॅरिड टू सीता मैया, बरोबर नाही? रामनं लग्न केलं कोणासोबत? सीता मैया सोबत. मग मॅरिड टू हे सुद्धा फिक्स आहे. आता भरपूर जणांचं तिथं कन्फ्युजन होतं की मॅरिड सोबत तुम्हाला खाली ऑप्शन मध्ये विथ सुद्धा दिलेलं असतं. मॅरिड विथ. आपल्याला वाटतं अरे हा हे बरोबर आहे, मॅरिड विथ, की दोघांचं लग्न झालं, त्याच्या सोबत लग्न झालं, याचा अर्थ होत असतो त्याच्या सोबत. पण मॅरिड टू त्याच्याशी लग्न झालं. मॅरिड सोबत कधीही टू हे प्रिपोजिशन वापरायचं, 1 मार्क फिक्स होणार आहे. मॅरिड सोबत विथ वापरायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला नॉक्ड ऍट द डोअर, नॉक्ड ऍट द गेट काही ठोठवायचं असलं, तिथं काय वापरायचं? ऍट हे प्रिपोजिशन वापरायचं. कळतंय? समजतंय? सोपं आहे. छोटे छोटे पॉइंट्स असतात, छोटे छोटे नियम असतात, फक्त व्यवस्थित ते काय करत चालायचे? लक्षात ठेवत चालायचे. चला पुढे बघा. परत आपल्याला आला, आता कशाचा प्रश्न आला रे? पॅराजंबलचा प्रश्न आला. 4 वाक्य दिले. देन म्हणजे काय? च्या नंतर. देन केव्हा वापरत असतो आपण? च्या नंतर. पण दादा पहिले काय झालं?
च्या नंतर असंच झालं, पण पहिले काय झालं ते बघू आपण. आता ऑप्शन वरून जायचं. सी 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 सी, चारही ठिकाणी वाक्याची सुरुवात कशाने झालेली आहे? सी न झालेली आहे. म्हणल्यावर इथं वाक्याची सुरुवात कशाने होणार आहे? सी न होणार आहे. आपल्याकरता सोपं करून दिलं. ऑन हॉलिडे, ऑन हॉलिडे. आता बघा, एक हॉलिडे असतो आणि एक होलिडे असतो. होलिडे म्हणजे काय? जे आपण रंगपंचमी म्हणतो, होळी खेळत असतो. आणि हॉलिडे म्हणजे काय? सुट्टीचा दिवस, त्याच्यासाठी सुद्धा हॉलिडे वापरल्या जात असतात असं. ऑन हॉलिडे वी प्रिपेअर्ड एव्हरीथिंग बिफोर वी स्टार्टेड प्लेइंग, की होळीच्या दिवशी आम्ही काय केलं? सगळी काही काय करून ठेवली? तयारी करून ठेवली. होळी खेळायच्या अगोदर आम्ही तयारी करून ठेवली. फर्स्ट, आता लगेच काय वाक्य येणार? फर्स्ट. फर्स्ट म्हणजे काय? सगळ्यात अगोदर, पहिले आम्ही असं केलं. पहिले आम्ही एकमेकाला कलर लावले, मग एकमेकासोबत भांडणं केले, त्याच्यानंतर असं काहीतरी केलं. असं काय होणार आहे? पुढं पॅसेज तयार होत जाणार आहे. कळते? ऑन हॉलिडे, होळीच्या दिवशी आम्ही काय केलं? अगोदर काय करून घेतली? तयारी करून घेतली. कशाची? बघा कशाची. आता एव्हरीथिंग बिफोर वी स्टार्टेड प्लेइंग, होळी खेळायच्या अगोदर आम्ही तयारी करून घेतली. फर्स्ट वी युज्ड वॉटर पिस्टोल, की ज्या काही पाण्याच्या पिस्तोल आहे, म्हणजे ज्याला आपण पिचकाऱ्या म्हणत असतो. सपोज, बरोबर आहे की नाही? पिचकाऱ्या तर लहान मुलांना माहिती असतं ते, आपणही तसंच पिचकाऱ्यानं खेळत बसायचो. फर्स्ट वी युज्ड वॉटर पिस्टल टू फिल बलून्स विथ कलर्ड वॉटर. पहिले आम्ही काय केलं? की आम्ही एका फुग्यामध्ये पाणी भरलं. कशानं भरलं? ते वॉटर पिस्टोलनं पाणी भरलं. त्याच्यानंतर फर्स्ट, त्याच्यानंतर बघा आता देन, त्याच्यानंतर पण इथं बघा खाली काय दिलेलं रे? वी ऑल्सो पुट, अजून ऑल्सो. पहिले असं केलं, अजून काय केलं? देन अजून येणार नाही. पहिले त्यांनी काय केलं? पाणी भरलं. वी ऑल्सो, मग ऑल्सो काय असतो? याचा सोबती असतो, मग त्याला त्याच्या सोबतच ठेवायचं. त्याच्यानंतर वी ऑल्सो पुट पावडर कलर, आम्ही पावडर कलर सुद्धा ठेवले. ऑन अवर फेसेस अँड थ्रेव कलर वॉटर इच अदर. आम्ही काय केलं? एकमेकाला काय केलं? असे कलर लावले, पावडर कलर लावले. त्याच्यानंतर काय केलं? आम्ही एकमेकाच्या अंगावर पाणी फेकलं, पाण्याचे फुगे फेकले. काय जे एन्जॉय आहे ना तो तिथं केला एकमेकाच्या अंगावरती. त्याच्यानंतर शेवटचं वाक्य काय असणार? देन, सगळ्या शेवटीला. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं? वी स्पेंट हवर्स आउटसाइड हॅव्हिंग ग्रेट फन, की त्यांनी खूप तासभर जास्त वेळ त्यांनी काय केलं? बाहेर होळी खेळलेली आहे त्यांच्या मित्रांसोबत. असं पूर्ण चारही वाक्याचा काय होत असतो? आन्सर होत असतो. मग आपलं बरोबर काय असणार आहे? सी नंतर बी, बी नंतर डी, सी नंतर बी, बी नंतर डी, आणि शेवटीला काय असणार आहे? म्हणजे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपलं काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1. कळतंय? सोपे. फक्त व्यवस्थित काही गोष्टी असतात की कोणतं आपल्याला त्यांनी क्लू दिलेले असतात. कोणीतरी म्हणलेलं आहे की तुमचं 50% उत्तर प्रश्नामध्येच असतं. अशा प्रश्नाचं उत्तर तर 50-60% इथंच असतं. बरंचसं तुम्हाला ऑप्शन मधून सापडत असतं. त्याच्यानंतर असं की देन यानं सुरुवात होणार नाही गड्या. ऑन हॉलिडे, आता हॉलिडे आलं म्हणजे हे नाऊन आलं, यानं सुरुवात होऊ शकते. त्याच्यानंतर वी ऑल्सो प्रोनाउन आहे. फर्स्टनं तर सुरुवात होणार नाही. काहीतरी इंट्रोडक्टरी सेंटेन्स असन, म्हणजे ओळख करून देणार, पूर्ण वाक्याचं पूर्ण पॅसेजचं ओळख करून देणार एखादं वाक्य असणार, त्यांना सुरुवात होणार आहे. कळतंय? मग या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 असं असणार आहे. चला पुढे जाऊया. बघा आता सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी वन वर्ड सबस्टिट्यूशन टू द अंडरलाईन वाईन. आता फक्त वन वर्ड सबस्टिट्यूट वाचलं फॉर अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स. आता अंडरलाईन कशाला केलेली? से अगेन. से म्हणजे काय? से म्हणजे म्हणणे. अगेन म्हणजे काय? पुन्हा. से अगेन, पुन्हा म्हणणे. याचा अर्थ होत असतो पुन्हा म्हणणे. मग याच्यासाठी आपल्याला वन वर्ड सबस्टिट्यूशन ठेवायचं आहे. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. द टीचर आस्क्ड द चिल्ड्रन, की शिक्षकानं काय केलं? एका टीचरनं काय केलं? त्याच्या विद्यार्थ्याला विचारलं किंवा सांगितलं टू से अगेन द वर्ड, ते शब्द परत म्हण, एखादी कविता परत म्हण. शी रीड आउट फ्रॉम द बुक, की एका मुलीनं काय केलं होतं? एक कविता वाचली होती आणि काहीतरी शब्द वाचले होते. तिच्या शिक्षकानं सांगितलं की बाबा तू ते परत वाच. से अगेन, परत म्हण ते शब्द. ओके. मग से अगेन म्हणजे काय? त्याच्यासाठी आपण वापरणार आहे बघा रिपीट. रिपीट म्हणजे काय? रिपीट करा. आपण नाही म्हणत का रिपीट करा म्हणजे काय करा? परत म्हणा, परत सांगा, म्हणजे रिपीट करा. म्हणजे याचा बरोबर उत्तर काय असणार आहे? रिपीट असा वन वर्ड सबस्टिट्यूशन त्या ठिकाणी बरोबर असणार आहे. रिलेट म्हणजे काय? एखादा संबंध दाखवणं असलं, रिलेशन दाखवणं असलं त्यावेळेस रिलेट आपण वापरत असतो. त्याच्यानंतर रिकवर म्हणजे काय? बरे होणे. एखाद्या आजारातून बरं होणं, आजारातूनच बरं होत असतो आपण, बरोबर आहे. हा. आणि रिकवर फ्रॉम, इथं आपल्या प्रिपोजिशनची सुद्धा मदत आपल्याला इथं होऊ शकते. रिकवर फ्रॉम, मी याच्यामधून बरा झालो, मला काहीतरी कोरोना झाला होता, कोरोनामधून मी काय झालं? रिकवर
झालं. त्याच्यानंतर रिव्हील. रिव्हील म्हणजे काय रे? रिव्हील म्हणजे उघड करणं. काय करणं? उघड करणं. किसी का भांडा फोड देना. रिव्हीलचा अर्थ काय होत असतो? कोणाचा तरी एखाद्याचं भांडं फोडणं म्हणजे काय? उघड करणं. एखादं रहस्य असलं, आता आपला मित्र आपली मैत्रीण आपल्याला काहीतरी पर्सनल गप्पा सांगत असत्या, पर्सनल गोष्टी सांगत असत्या, माझं असं असं आहे, पण आपण असा असतो आपल्याकडे काही त्या गोष्टी टिकत नसतात, आपल्या पोटामध्ये एवढी जागा नसते की त्या गोष्टी आपण आपल्या पोटामध्ये ठेवा. म्हणून आपण काय करत असतो? मग आपला प्रत्येकाचा बेस्ट फ्रेंड असतो. आता दोघं बेस्ट फ्रेंड असणं असंच नाही, याचा अजून तिसरा कोणता तरी बेस्ट फ्रेंड असतो किंवा एखादी बेस्ट फ्रेंड असती. ह्यो बरोबर तिला जाऊन सांगतो की बाबा असं असं आहे, त्याचं असं असं आहे, हा मला असा म्हणला, ती मला तशी म्हणली. म्हणजे काय करणं? एखादी गोष्ट रिव्हील करणं. म्हणजे आपल्या स्पोकन इंग्लिश साठी तुम्हाला सुद्धा हे शब्द सुद्धा महत्वाचे असतात. फक्त एकदा लक्षात ठेवायचे चालायचे, कारण हे तुम्हाला सिनोनिम अँटोनिम मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतात किंवा रिकवर हा तुम्हाला प्रिपोजिशन साठी सुद्धा वापरला जाऊ शकतो. कळतंय? त्याचं बरोबर उत्तर काय असणार आपलं? रिपीट. से अगेन, रिपीट. चला पुढे जाऊया. करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. आता सेंटेन्स 4 वाक्य दिलेले असतात. 4 वाक्यामध्ये फक्त एक स्पेलिंग चुकलेली असती. एका शब्दाची स्पेलिंग चुकलेली असती, फक्त तो शब्द शोधायचा. तो शब्द जवळपास मोठा असतो किंवा विशिष्ट असतो. असे चिल्लर शब्दाचे स्पेलिंग तुम्हाला विचारत नाही. बघा, द याचा तो विचारणारच नाही. व्ह्यू जवळपास विचारणार नाही. एखाद्या वेळेस विचारन की आय व्ही ही इकडे दिला, आय तिकडे दिला, डब्ल्यू इकडे दिला, पण एवढे शक्यतो छोटे शब्द विचारत नाही. फ्रॉम द. आता एक तर बाल्कनीची चुकीची देऊ शकतात किंवा ब्युटिफुलची चुकीची देऊ शकतात. फक्त तुम्हाला तो शब्द शोधायचा असला तर त्या शब्दाच्या 4 ठिकाणी एक वेगळी स्पेलिंग पाहिजे. बघा, BEAUTIFUL, BEAUTIFEL, BEUTIFULL कधीच नसतं, BEE कधीच नसतं, BEAUTIFUL. आपल्या या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? 3 नंबर. आता इथं आणि इथं सारखे स्पेलिंग टाकल्या गेली, इथं काहीतरी त्यांनी ओ दिलेलं असणार आहे, म्हणजे ते सुद्धा चुकीचं असणार आहे. म्हणजे बरोबर ब्युटिफुलची स्पेलिंग काय असती? BEAUTIFUL. ब्युटिफुल म्हणजे काय सांगायची गरज नाही. तर इथं सुद्धा शिकण्यासारखं आहे. ब्युटिफुल काय आहे? ब्युटिफुल हे एक ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. कशासाठी वापरत असतं? एखाद्याचं सुंदरपणा दाखवून असलं, सुंदरता दाखवून असली त्यावेळेस, पण फक्त मुलींसाठी वापरत असतं, एवढं लक्षात ठेवायचं दादा. ब्युटिफुल असं नाही म्हणू शकत, मुलाने म्हणाच नाही काय ब्युटिफुल. मुलांसाठी हँडसम हा शब्द आहे. कोणता शब्द आहे? हँडसम. मुलांनी म्हणायचं हँडसम आणि मुलींनी म्हणायचं ब्युटिफुल. नाही तर मुलं म्हणतात मी लय ब्युटिफुल आहे, तू ब्युटिफुल नाही, तू हँडसम आहे. कळते? मुलींसाठी काय वापरत असत्या? ब्युटिफुल वापरत असत्या आणि मुलांसाठी हँडसम वापरत असत्या. जर तुम्हाला सांगायचं मी लय सुंदर आहे, मी लय सुंदर दिसतो, त्याच्यासाठी असं असं वापरायचं. कळालं? मग या प्रश्नामध्ये बरोबर स्पेलिंग कशाची आहे? ब्युटिफुलची अशी स्पेलिंग असते, BEAUTIFUL असतं. कन्फ्युजन होत असतं बऱ्याच वेळेस, आपण डबल एल लिहित असतो, डबल एल नसतो, एकच एल असतो, लक्षात ठेवायचा. याचं बरोबर उत्तर काय असणार आपलं? ऑप्शन नंबर 3. चला पुढे जाऊया. पुढच्या याच्यामध्ये बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. परत फिल इन द ब्लँकचा प्रश्न आला, डॅश डॅश. आता पुढे जाऊ. इट वॉज टू लेट टू वॉच अ मूवी. आता कोणाला तरी काय करणं होती? एक मूवी पाहायची होती, पिक्चर पाहायचा होता. आपला पिक्चर, त्याला पिक्चर म्हणत नसत्या, त्याला मूवीज म्हणत असत्या, पण आपण आपल्या गावठी भाषेमध्ये त्याला पिक्चर म्हणतो. पिक्चरचा अर्थ होत असतो फोटो. पिक्चर म्हणजे काय? एक चित्र, एक फोटो. मूवी म्हणजे मूवी, चित्रपट असं. इट वॉज टू लेट टू वॉच अ मूवी. माया डिसाइडेड टू वॉच अ शॉर्टर टेलिव्हिजन शो. भरपूर जास्त वेळ झाला होता, त्याच्यामुळं तिला काय पाहायचं होतं? तिला पाहायचं होतं एक मोठासा चित्रपट पाहायचा होता, पिक्चर पाहायचा होता. कळतंय? पण तिला वाटलं आता खूप जास्त टाइम झाला, रातचे 12 वाजले, त्याच्यामुळे आपण काय करू? पूर्ण पिक्चर पाहत बसून एक छोटीशी सिरियल बघू, 30 मिनिटाची, 20 मिनिटाची किंवा 10 मिनिटाचा कॉमेडी शो बघू. मग वॉच अ शॉर्टर टेलिव्हिजन शो. मग तिनं काय ठरवलं? डिसाइडेड टू. आता बघा, मी तुम्हाला सांगितलंय की एका प्रश्नाचा अभ्यास करताना तुमचा 10 प्रश्नाचा अभ्यास झाला पाहिजे. कसा? डिसाइडेड टू. आता डिसाइडेड टू आलं का नाही? फिक्स प्रिपोजिशन. डिसाइडेड टू म्हणजे काय? ठरवणं. आलं, लगेच कळतंय. डिसाइडेड सोबत काय वापरलेलं आहे? टू वापरले. मग ठरवणं, काहीतरी ठरवण्यासाठी डिसाइडेड सोबत काय वापरत असत्या? टू हे प्रिपोजिशन वापरत असते. अशा प्रकारे तुम्ही जर अनालिसिस केलं तर एका प्रश्नाच्या माध्यमातून तुमचे 10-15 प्रश्नाचा अभ्यास होत असतो. कळतंय? कळतंय? कळतंय. बघा आता इथं काय येणार आहे? इथे येणार आहे सिन्स. काय येणार आहे? सिन्स. सिन्स हे एखादं कारण दाखवायचं असलं, त्यावेळेस सिन्स वापरत असतात. मग इथं तिनं कारण सांगितलं की तिनं शॉर्टर फिल्म बघण्याचं ठरवलं, शॉर्ट एखादी सिरियल बघण्याचं ठरवलं. कशामुळे ठरवलं? त्याला कारण काय आहे? सिन्स इट वॉज टू लेट टू वॉच अ मूवी. कारण खूप जास्त उशीर झाला होता.
त्याच्यामुळे तिने काय ठरवलं की आता छोटंसं काहीतरी सिरियल बघायचे आहे. मग सीन्स कशासाठी वापरत असत्या, एखादं कारण दाखवण्यासाठी. आणि सीन्स हा शब्द एवढा महत्वाचा आहे कारण याच्यावरती इररवरती भरपूर सारे प्रश्न पडत असतात. वेगवेगळ्या TCS भरतीमध्ये MPSC लेवलला, UPSC लेवलला सीन्स वरती प्रश्न आहे, गोंधळात असतात. सीन्स वरती फक्त एवढं लक्षात ठेवायचं, सीन्स जवळपास तुमचा प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये यूज होतो. कशामध्ये? प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये यूज करत असत्या. आणि दुसरं एक प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये. या दोन टेन्स मध्ये जास्त करून सीन्सचा उपयोग होत असतो. कोणतं सांगितलं मी? प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स या दोन टेन्स मध्ये जवळपास जास्त करून सीन्सचा वापर होत असता. सिन्स इट हॅड डन बाय असं असं, त्याच्यानंतर सिन्स इट हॅज डुईंग असं असं, इट हॅज बीन डुईंग असं. कळतंय? प्रेझेंट परफेक्ट मध्ये आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये सीन्स जास्त करून वापरत असतात. सीन्स कशासाठी वापरत असतात? एखादी गोष्ट भूतकाळात घडलेली आहे पण ती अजून सुद्धा चालू आहे. बरोबर आहे. आय एम लिव्हिंग इन पटना सिन्स 2010. मी पटना या ठिकाणी राहतो. कधीपासून राहतो? 2010 पासून. माझं राहणं संपलेलं नाही. मी 2010 ला तिथं राहणं सुरू केलं पण आता सुद्धा मी पटनामध्ये राहतो. कळतंय? कळतंय? आय एम स्टडिंग सिन्स 2015 की मी कधीपासून अभ्यास करतोय? 2015 पासून अभ्यास करतोय. कळते? म्हणजे अभ्यास करणं थांबलेला आहे का? नाही. एखादी क्रिया भूतकाळात चालू झालेली आहे आणि ती वर्तमान काळात सुद्धा चालू आहे, ती क्रिया थांबलेली नाही. त्यासाठी काय वापरत असत्या? सीन्स हा शब्द वापरत असता. सीन्स वापरत असता. कळालं? 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 या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? सीन्स असणार आहे. इफ म्हणजे काय? जर. जर तुम्ही इथं जर ठेवून बघितलं येणारच नाही उत्तर. येट या शब्दाचा अर्थ होत असतो इतक्यातच किंवा तरीही, अद्याप. त्याच्यानंतर सो म्हणजे म्हणून, हा सुद्धा इथं येणार नाही कारण आपल्याला कारण दाखवायचंय. जरी आपल्याला वाटत असलं सो येऊ शकतो. बरोबर आहे. सो इट वॉज टू लेट टू वॉच अ मूवी, पण सोच्या अगोदर इथं सिन्स परफेक्टली बसणार आहे. ज्यावेळेस आपण सिन्स इथं ठेवू त्यावेळेस वाक्याला अर्थपूर्ण रूप येणार आहे. कळलं? त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? सिन्स असं असणार आहे. चला पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम. सगळ्यात महत्वाचं इथं वाचायचं, गडबड होत असती. आपण शब्द बघितला की लगेच खाली पाहतो की बाबा सिनोनिम, सिनोनिम दिलेलाच असतो, याचा एक सिनोनिम खाली. झाली गडबड, झाला गोंधळ. मला ते येत होतं पण उत्तर गेलं. इथं वाचायचं फक्त अँटोनिम आहे का सिनोनिम आहे. अँटोनिम म्हणलं तर विरुद्धार्थी, सिनोनिम म्हणलं तर समानार्थी. आता सकलंट, सकलंट या शब्दाचा अर्थ होत असतो चवदार, रसाळ, रसदार. म्हणजे कसं? चविष्ट असणं, खायला चवदार असणं, रसाळ असणं, खायला आवड, आपली जिभीनं चटपट केलं पाहिजे खायला. आता कसं आहे, आंब्याचं सीझन चालू आहे, सगळ्याला कसा आंबा खावा वाटत असतो. चिंच असली, चिंच खावा वाटत असली, त्याच्यासाठी आपण सकलंट हा शब्द वापरत असतो. बघा आता मॉइस्ट, मॉइस्ट, मॉइस्ट या शब्दाचा अर्थ होत असतो ओलसर. ओलसर असणं सगळ्यात महत्वाचा शब्द आहे, लिहून घ्या. या बाकी शब्दापेक्षा हा शब्द विचारला जाऊ शकतो परत. मॉइस्टचा अर्थ होत असतो ओलसर असणं किंवा दमट असणं. ओलसर किंवा दमट लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. स्पायसी म्हणजे तुम्हाला माहित असत एखादा मसालेदार किंवा तिखट असणं. तुम्ही म्हणतो की मम्मी थोडीशी स्पायसी भाजी बनव, स्पायसी मॅगी खाऊ आपण आज, म्हणजे कसं तिखट खाऊ थोडीशी, म्हणजे मसालेदार खाऊ, मसालेदार. त्याच्यासाठी स्पायसी वापरत असतात. ज्युसी म्हणजे काय? सेम तेच, रसाळ, ज्युसी भारी आहे, रसाळू. त्याच्यानंतर ड्राय म्हणजे काय? ड्राय म्हणजे कोरडा, रसाळ नसलेला, रसाळ नसलेला. याचा विरुद्धार्थी काय असणार आहे? सकलंटचा ड्राय असणार आहे. कळालं? या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ड्राय. अजून याचा जो काही विरुद्धार्थी शब्द येतो येत असतो वेट. वेट म्हणजे ओला आणि मॉइस्ट म्हणजे सुद्धा वेला, सॉरी ओला. अशा प्रकारे तुम्ही अभ्यास करू शकता. मग सकलांच्या विरुद्धार्थी कोणता झाला रे? ड्राय झाला. कळालं? चला पुढे जाऊया. पुढच्या याच्यामध्ये बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोवर्ब. खाली एक म्हण दिलेली आहे, त्या म्हणीचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. सोपं असतं, जास्त अवघड नसतं. व्यवस्थित बघा. अ स्टिच, स्टिच म्हणजे काय रे? स्टिच या शब्दाचा अर्थ होत असतो शिवणे. तुमच्या सिनोनिम मध्ये किंवा अँटोनिम मध्ये तुम्हाला कामा येईल. कळालं? स्टिच या शब्दाचा अर्थ काय होतो? शिवणे. आपण जे काही सुई घेऊन, द्वारा घेऊन गोधडी शिवत असतो, कपडे शिवत असतो, ते वाला शिवणे. त्याच्यासाठी स्टिच हा शब्द वापरत असता, लक्षात ठेवायचा. अ स्टिच इन टाइम सेव्हज 9. काय सांगितलं? की एखादी गोष्ट, आता याचा अर्थ आपण जर बघितलं की बाबा शिवाचं ना असं करायचं, तसं होत असं तसं त्याचा अर्थ होत नाही. मी सांगितलेले ज्या म्हणी असतात, जे वाक्यप्रचार असतात, त्यांचा जवळपास अर्थ वेगळाच निघत असतो. मराठीमध्ये ट्रान्सलेट करून पाहायचं नाही, ते तुम्हाला लक्षातच ठेवावं लागणार आहे. अ स्टिच इन टाइम सेव्ह 9. काय सांगितलं?
की एखादी गोष्ट लवकर जर केली त्याचे दुष्परिणाम होत, म्हणजे पुढे ज्या काही वाईट गोष्टी आहे त्या घडत नाही. कळालं? वेळेवर तुम्ही एखादा उपाय जर शोधला तर पुढे ज्याचे काही जे दुष्परिणाम होणारे, अपाय होणारे ते होत नसतात. त्याच्यामुळे काय करायचं, वेळेवर उपाय करायचा, नाही तर आपल्या वनरक्षक भरतीसारखं होत असतं. कसं, आता जर तुम्ही अभ्यास नाही केला, त्याच्यावर उपाय नाही शोधला, नंतर मग काय होणार, वनरक्षक भरती गेली, तुमचे स्वप्न उडाले, मग ऐकत बसायचे नातेवाईकाचे ताणे की बाबा असंच तू अजून लागला नाही, ह्यो लागला, तो सोबती लागला, त्या वर्गातला इठालच्या तिथे गेला, तो तिकडे पळाला ना, असं झालं, सगळं झालं, तू बसेल राहतो तोंड असं करून. त्याच्यामुळे सांगतोय जेवढा वेळ आहे वेळेचा सदुपयोग करा. ऍडची वाट बघू नका. 2025 मध्ये कधी ना कधी 100% ऍड येणार आहे. हालचाली खूप जोरानं सुरू झालेल्या आहे. आता जवळपास 1-2 दिवसामध्ये आपल्याला अपडेट भेटणारच आहे. कधी ऍड येऊ शकते, काय होऊ शकतं, काय जी अपडेट ती 1-2 दिवसात तुम्हाला कळणच. त्याच्यामुळे अभ्यास थांबू नका. जवळपास या महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा पुढच्या महिन्यामध्ये ऍड येण्याची 80 ते 90% शक्यता आहे. आली किंवा नाही आली तेव्हा केव्हा तरी येणारच ती ऍड. त्याच्यामुळे आपला अभ्यास काही केलेला वाया जात नसतो. जेवढा जास्त टाइम अजून भेटला तेवढं जास्त आपल्यासाठी चांगलं असतं. नंतर आपण पश्चाताप करत बसतो की बाबा असं झालं तसं झालं, टाइमच पुरला नाही परीक्षेला, हे प्रश्न आउट ऑफ सिलेबस आलं, मी तर भरपूर अभ्यास केला होता, मी अभ्यास वेगळा केला आणि प्रश्न वेगळेच विचारले. अशा बऱ्याच गोष्टी आपल्यासोबत घडत असतात. त्याच्यामुळे सांगितलेलं आहे, जेवढा टाइम पिरियड आपल्याकडे वाचलेला आहे त्या टाइमाचा सदुपयोग करा. जास्तीत जास्त अनालिसिस करा, जास्तीत जास्त रिव्हिजन करा, इंग्लिश वरती जास्तीत जास्त काय करा, भर द्या. चला बघा, आता काय शोधायचंय आपल्याला याचं बरोबर, म्हणजे काय, वेळेत केलेली गोष्ट पुढचे होणारे जे काही अपाय, जे काही दुरुपयोग आहे ती वाचवू शकते. पहिल्याचा अर्थ, एव्हरीवन शुड लर्न हाऊ टू स्टिच. स्टिच म्हणजे काय रे, शिवणे. सगळ्यांनी शिवणकाम शिकायला पाहिजे. म्हणजे काय, आपले कपडे स्वतः शिवणं शिकलं पाहिजे. याचा काही संबंध आहे का? नाही. समानार्थी शोधायचं. फिक्स अ प्रॉब्लेम बिफोर इट बिकम्स बिगर. तर बघा, फिक्स अ प्रॉब्लेम बिफोर इट बिकम्स बिगर. एखादं तुम्हाला संकट आलेलं असलं किंवा एखादी अडचण आलेली असली, ती मोठी होण्या अगोदर त्याचं सोल्युशन काढा. कळतंय का? एखादा प्रॉब्लेम झालेला असतो, तो प्रॉब्लेम मोठा होण्या अगोदर, तुम्हाला जर एखादा आजार झाला, इन्फेक्शन झालं, खोकला झाला, खोकल्याचं रूपांतर मोठ्या कशा तरी याच्यामध्ये जर होण्यापेक्षा, निमोनियामध्ये होण्यापेक्षा त्याचा अगोदर इलाज करून घ्या. म्हणजेच काय, हेच. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आपलं, फिक्स अ प्रॉब्लेम बिफोर इट बिकम ग्रेटर बिगर. एखादी प्रॉब्लेम, एखादी अडचण मोठी होण्या अगोदरच त्याचं सोल्युशन तयार ठेवा. लर्न सम युजफुल ट्रेड सो इट विल हेल्प यू. काहीतरी अशा गोष्टी शिका तर त्याचा तुम्हाला काहीतरी फायदा होईल. चांगली गोष्ट आहे, पण याचा काही संबंध आहे का? नाही. शेवटचा बघा, स्टिच युअर क्लॉथ्स युअर सेल्फ अँड सेव्ह मनी. आता तुम्ही असन किंवा आपण सगळेच असू की आपले कपडे काही स्वतः शिवत बसत नाही. पहिला जमाना होता, आपली आजी शिवायची सुईद्वाऱ्यानं, आपली मम्मी कोणीतरी शिवायचं. पण आता जवळपास खूप कमी ठिकाणी तसं असतं. जवळपास आपण जो काही टेलर असतो, टेलरकडे घेऊन जात असतो आणि त्याच्याकडे शिवून घेत असतो. शेवटचं वाक्याचं असं म्हणणं आहे की तुमचे स्वतःचे कपडे तुम्ही स्वतः शिवा आणि तुमच्या पैशाची बचत करा, पैसे वाचवा. पण ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 2च असणार आहे. एखादी अडचण मोठी होण्या अगोदर काय करा, तिला लवकरात लवकर सॉल्व्ह करा. चला पुढे बघा, स्टडी या शब्दाचा काय विचारला, आता सिनोनिम आपल्याला विचारलेला आहे, म्हणजे समानार्थी विचारलेला आहे. सगळ्यात महत्वाचा शब्द आहे हा, कोणता? स्टडी. स्टडीचा अर्थ होत असतो बळकट. त्याच्यानंतर मजबूत. याचे समानार्थी शब्द शोधायचे अजून. स्टडी म्हणजे स्ट्रॉंग, बरोबर नाही? अशा प्रकारे हार्ड, असे तुम्हाला काय करावं लागणार आहे, शब्द शोधावं लागणार आहे. याचा समानार्थी काय असणार आहे? याचा समानार्थी असणार आहे सॉलिड. सॉलिडचा अर्थ सुद्धा तोच होत असतो, बळकट असणं, स्ट्रॉंग असणं, हार्ड असणं. कळालं? स्टडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? सॉलिड. बाकीचे शब्द खूप महत्वाचे असतात, त्याचं सुद्धा आपण स्पष्टीकरण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. वास्ट या शब्दाचा अर्थ होत असतो विस्तृत, मोठा, जास्त. आपण म्हणत नाही का, तो सिलेबस खूप वास्ट आहे. वास्ट आहे म्हणजे कसा, खूप जास्त आहे, बरोबर आहे, खूप जास्त आहे, त्याच्यासाठी वास्ट. याचा अजून एक समानार्थी शब्द जो विचारला जाऊ शकतो, ह्यूज. बिग तर एवढं विचारलं जाणार नाही, पण ह्यूज विचारलं जाऊ शकतं. ह्यूज म्हणजे सुद्धा काय, मोठा. त्याच्यानंतर वीक म्हणजे काय रे, आपण म्हणतो माझी तब्येत खूप वीक आहे, मी आज खूप वीक आहे. अस्वस्थ असणं, बारीक असणं, अस्वस्थ असणं, वीक असणं किंवा तब्येत बरी नसणं. फॅट म्हणजे काय, लठ्ठ, जाड. लक्षात ठेवा, फॅट म्हणजे काय, लठ्ठ असणं किंवा जाड असणं. ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय असणार आहे आपलं, सॉलिड असं असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित काय केलं पाहिजे, अनालिसिस केलं पाहिजे. जे महत्वाचे शब्द आहे, आता वास्ट हा शब्द आहे, त्याचा समानार्थी यूज होतो
बिगर होतो, बिगेस्ट होतो, हे सगळं तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घेतलं पाहिजे. त्याचे समानार्थी शब्द काढले पाहिजे, विरुद्धार्थी शब्द काढले पाहिजे, किंवा तो शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी कुठेतरी यूज केला जाऊ शकतो का ते व्यवस्थित अनालिसिस केलं पाहिजे. चला पुढे बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. जय अँड देव्स ग्रँडमदर टोल्ड डॅश डॅश अ स्टोरी बिफोर गोइंग टू बेड. बिफोर गोइंग टू बेड म्हणजे काय? बेडवर जाण्या अगोदर म्हणजे झोपण्या अगोदर. याचा अर्थ काय होता असतो झोपण्या अगोदर? की जय आणि वीरू का देवे जय आणि देवची काय आहे, जी काही आजी आहे, ग्रँड मदर आहे, ती काय करत असती? त्यांना झोपण्या अगोदर गोष्टी सांगत असती. कोणाला सांगत असती? त्यांना सांगत असती. बघा वाक्याचा अर्थ काय होणार आहे? जय अँड वीरूच येत आहे, ते फिल्म आहे, ते पिक्चर आहे, त्याच्यामुळं जय अँड देव्स ग्रँड मदर, की जयची आणि देवची आजी काय करत असती? टोल्ड देम काय येणार आहे रे? तुमच्या प्रोनाउनची ऑब्जेक्टिव्ह केस येणार आहे. म्हणजे काय? ज्याला तुम्ही ना द्वितीय विभक्ती म्हणत असत्या ती इथं वापरली जाणार आहे ऑब्जेक्टिव्ह. कळालं बघा. म्हणजे देम म्हणजे काय? देम म्हणजे त्यांना, की त्यांची आजी त्यांना झोपण्या अगोदर काय सांगत असती? स्टोऱ्या सांगत असती, गोष्टी सांगत असती. लगेच तुम्ही अर्थ लावून जर बघितलं लगेच त्यांना, देर म्हणजे त्यांचे, आता हे काय झाला? हा मालकीदर्शक झाला, देर, बरोबर की नाही? मालकीदर्शक झालं म्हणजे त्याला आपण काय म्हणत असतो? पॉझेसिव्ह प्रोनाउन म्हणत असतो. याच्यावरती सुद्धा बरेचसे प्रश्न विचारले जात असतात. त्याच्यानंतर दोज म्हणजे ते, त्या, ती. त्याच्यानंतर हिम म्हणजे त्याला. जर फक्त एका व्यक्तीबद्दल बोलल्या गेलं असतं, की जय बद्दल बोललं असतं पण देव बद्दल बोललं नसतं, तर त्यावेळेस हिम आला असतं. कळालं? दोघांबद्दल बोलल्या गेलेले म्हणजे दोघांसाठी आपण दे वापरत असतो, आणि देचं इकडे काय होत असतं? देम होत असतं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. कळालं? पॉझेसिव्ह प्रोनाउन मध्ये. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असणार? आपलं देम. तुम्ही जर मराठी त्या अर्थानं जरी घेतलं तरी लगेच या प्रश्नाचं बरोबर येणार आहे, की त्यांची आजी त्यांना, देम म्हणजे कोण? त्यांना काय सांगत असती? झोपण्या अगोदर गोष्टी सांगत असती. त्यांचे येणार नाही, त्यांची आजी त्यांचे गोष्टी सांगत असती. वाक्य तर पांचट झालं. त्याच्यानंतर त्यांची आजी ते, त्या, ती, त्या, पण काय? काहीच नाही. त्याच्यानंतर त्याला, त्यांची आजी त्याला एकट्याला सांगती का? दोघायला बी सांगती. त्याच्यामुळे तिथं काय येणार आहे? बरोबर देम येणार आहे. चला पुढे बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी वन वर्ड सबस्टिट्यूशन शोधायचं आहे आपल्याला. फक्त अंडरलाईन पाहायचं. कशासाठी? डिव्हाइस विच इनेबल अ पर्सन टू जम्प फ्रॉम अन एअरक्राफ्ट अँड फ्लॉट सेफली टू द ग्राउंड. द सोल्जर्स वेअर ड्रॉप डाऊन बाय द. जे काही सैनिक आहे, तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलं असेल, एखाद्या व्हिडिओ मध्ये पाहिलं असेल, ते काय करत असतात? एक डिव्हाइस वापरत्या. डिव्हाइस म्हणजे एक यंत्र वापरत्या. कशासाठी? विच इनेबल्स अ पर्सन टू जम्प फ्रॉम एअरक्राफ्ट, की जो काही एखादा हेलिकॉप्टर मध्ये असला, विमानामध्ये असला, किंवा एखाद्या उंच जागेवरती असला, तर तिथून जर त्याला उडी मारायची असली, त्या सेफ्टीसाठी, कशासाठी? सेफ्टीसाठी तो एक डिव्हाइस वापरत असत्या. त्याला काय म्हणत असत्या दादा? हो, त्याला म्हणत असत्या पॅराशूट. काय म्हणत असत्या? पॅराशूट. कळतंय का? हे तर माहितीच असेल तुम्हाला. त्याला काय म्हणत असत्या? पॅराशूट म्हणत असत्या. याला पॅराशूट वाचत असत्या. पॅराशूट, बरोबर आहे. त्याला काय म्हणत असतं? पॅराशूट. की वरून जे काही लोक आहे, विमानातून म्हणा, हेलिकॉप्टर मधून म्हणा, किंवा उंच जागेवरून कुदत असन, ते असं बलून उघडतो मोठास, त्याला काय म्हणत असतं? पॅराशूट म्हणत असत्या. आता त्याच्यानंतर बघा, हे जे बाकीचे शब्द आहेत ते सुद्धा महत्वाचे. पॅरोडी म्हणजे काय? विडंबन करणं. आता विडंबन बऱ्याच जणाला कळणार नाही. म्हणजे काय? एखाद्याची मजा घेणं. आपल्याला खूप आवडतंय एखाद्या मित्राची मजा घेणं, मैत्रिणीची मजा घेणं, एखादा ओळखीचा असो, अनोळखी असो, त्याची मजा घेणं. त्याच्यासाठी पॅरोडी वापरत असत्या. पॅराफेर्निया म्हणजे काय? सामग्री आणि सामान. त्याच्यासाठी काय वापरत असत्या? पॅराफेर्निया हा शब्द वापरत असत्या. कळतंय? समजतंय? चला त्याच्यानंतर बघा आता काय झालं? वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्या याचा बरोबर काय असणार आहे रे? पॅराशूट असा असणार आहे. चला पुढे जाऊया. पुढच्या याच्यामध्ये बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आर्टिकल वरती प्रश्न आला. सोपासा नियम आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल. कॅपिटल ऑफ स्पेन. कोणत्याही राज्याच्या म्हणा, कोणत्याही देशाच्या म्हणा, कोणत्याही शहराच्या म्हणा, कॅपिटलच्या अगोदर, कॅपिटल म्हणजे काय? राजधानी. कॅपिटल म्हणजे काय? राजधानी. शहराच्या, देशाच्या, कशाच्याही असो, राजधानी अगोदर द हे आर्टिकल वापरत असता. नियमाचे लक्षात ठेवायचं.
मॅद्रिड इज द कॅपिटल ऑफ स्पेन. स्पेनची जी काही राजधानी ती काय मद्रिड आहे असं यांचं म्हणणं आहे. त्याच्यामुळे इथं बरोबर जे काही आर्टिकल वापरले जाणार आहे ते कोणतं वापरले जाणार आहे, द हे आर्टिकल इथं करेक्टली बसणार आहे. कारण कोणतंही एक विशिष्ट जागा असो, द युनिव्हर्सिटी असो, आता इथं अ युनिव्हर्सिटी येईल पण विशिष्ट यानं जर वापरलं तर त्यावेळेस द येणार आहे. पण विशिष्ट यानं सिंगल झालं, माहिती नसलं कोणती युनिव्हर्सिटी इथं, पण डॉक्टर बाबासाहेब युनिव्हर्सिटी माहिती आहे त्याच्यासाठी द वापरणार. पुण्याची एखादी युनिव्हर्सिटी आहे त्याच्यासाठी द वापरणार. पण फक्त युनिव्हर्सिटी वापरलं तर मग अ युनिव्हर्सिटी येणार. कळते, ते सगळं तुम्हाला सांगितलेलं आहे. अँड कुठं वापरायचं, व्होवेल साऊंडच्या अगोदर, स्वराच्या उच्चाराच्या अगोदर अँड वापरायचं. त्याच्यामध्ये काही अपवाद असत्या, म्हणजे सपोज झालं हवर, अवर, इथं यश न स्टार्टिंग होतीये, अँड का बरं वापरायची, तर व्यंजनानं सुरुवात होतीये, सायलेंट असतो यश तिथं, मग ओ काय आला, स्वर आला. उच्चार आपल्याला माहिती आहे, फक्त त्या उच्चारावरून आपण वापरत असतो. काउंटेबल नाउनच्या अगोदर आपण काय करत असतो, ए किंवा अँड वापरत असतो, सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या अगोदर. चला पुढे जाऊया. पुढच्या याच्यामध्ये बघा, आता काय विचारलं आपल्याला, इडियम विचारला, म्हणजे काय वाक्यप्रचार. वाक्यप्रचाराचा बरोबर अर्थ आपल्याला शोधायचा आहे. हा आपल्याला अगोदर आलेला आहे, सोपा आहे. गिव्ह समवन अ हँड, एखाद्याला हात देणं म्हणजे एखाद्याची मदत करणं. आय एम इन अ प्रॉब्लेम, गिव्ह मी अ हँड, मी अडचणीमध्ये मला हात दे, म्हणजेच काय, मला मदत कर. बरोबर नाही, मी अडचणीमध्ये मला मदत कर, म्हणजे तुझे काय दे, एक हात दे, हात काढून दे असं असतं का, नाही तर दे बाबा तुझे दोन्ही हात काढून. मग तुझा हात दे म्हणजे काय, मला मदत कर, मी अडचणीमध्ये आहे. म्हणजे याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, हेल्प समवन, म्हणजे एखाद्याला मदत करणं. गिव्ह हँड टू समवन, एखाद्याला स्वतःचा हात देणं, हात काढून देणं नाही, म्हणजे मदतीचा हात देणं. त्याच्यासाठी काय असणार बरोबर, हेल्प समवन. चीट समवन म्हणजे काय रे, सांगायची गरज आहे का, नाही. जे कोणी रिलेशनशिप वगैरे हे ते पाहत असन, करत असन, त्याला चांगलंच माहिती आहे. चीट समवन म्हणजे काय, किसी को धोका देना, क्या देना, धोका देना, एखाद्याला धोका देणं, फसवणं, चीट समवन. वेव टू समवन, वेव टू समवन म्हणजे काय, हाय हॅलो, याला म्हणत असतं वेव टू समवन. एखाद्याकडे इशारे करणं, इशारा करून त्याला बोलवणं, हाय हॅलो करणं म्हणजे काय, वेव टू समवन. कॉल समवन म्हणजे काय, एखाद्याला बोलवणं, एखाद्याला बोलवणं. तुमचं एखाद्याकडे काहीतरी काम कडलं, ए राजू इकडे ये, हे राजू कम हिअर, तुम्ही काय केलं, त्याला कॉल केला, त्याला इकडे बोलवलं. कळतंय, कळते. पण याचं बरोबर उत्तर काय असणार, हेल्प समवन. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे जे काही तुमचे वाक्यप्रचार असतात ते तुम्हाला इथं वेगळं, कधी कधी इथं वेगळं सांगत असतात, खाली अर्थ वेगळा असतो. तेवढ्या फक्त एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. चला पुढे बघा, परत आर्टिकल आला हवर. आताच तुम्हाला सांगितलं की हवर, HOUR, जर तुम्हाला वाटत असलं हवर, याला ह व र, ह व र असं कधीच वाचायचं नाही, अवर वाचायचं. याला अवर, अवर वाचायचं. काय वाचायचं, अवर. आता हा सुद्धा अवर आला, याला सुद्धा अवर वाचायचं, याला सुद्धा अवर वाचायचं. कारण एच हवर मध्ये सायलेंट असतो, ऑनेस्ट मध्ये सुद्धा सायलेंट असतो, ऑनरेबल ज्याला तुम्ही होनरेबल रिस्पेक्टेड म्हणत असत्या त्याच्यामध्ये सुद्धा एच हा सायलेंट असतो. एच जर सायलेंट आहे तर एच हवर, होनेस्ट असं वाचणार नाही. याला काय वाचणार आहे, ओवर, सॉरी अवर. काय झालं, काय झालं, अरे काय, हा काय एक स्वर आहे. त्याच्या अगोदर आपण ॲन हे आर्टिकल वापरत असतो, तुम्ही बघितलं असं भरपूर वेळेस. इट टूक देम ॲन हवर टू रीच स्कूल, की त्यांना शाळेत पोहोचायला किती वेळ लागला, किती वेळ लागला, 1 तास लागला. ॲन हवर, हवर वापरत नसतो, ॲन हवर वापरत असतो. कळालं, कारण यश तिथं सायलेंट असतो, तिथे ॲन वापरत असतात. द कुठं वापरत असतात, पर्टिक्युलर गोष्टीसाठी, विशिष्ट गोष्टीसाठी द वापरत असतात. सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या अगोदर ए वापरत असतात. जर त्याची सुरुवात कशाने होत असली, व्यंजनानं, उच्चार व्यंजनानं होत असला तर ए हे आर्टिकल आपण वापरत असतो. पण याचं बरोबर उत्तर काय असणार आहे, ॲन असं असणार आहे. चला पुढे बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. प्रिस्क्रिप्शन, डबल पी आला, चुकलं. प्रिस्क्रिप्शन, डबल एस आला, चुकलं. प्रिस्क्रिप्शन, क्रिप्शन, प्रिस्क्रिप्शन. लिहून बघायची स्पेलिंग, लिहून बघितल्यानंतर लगेच बरोबर येत असते. बघा 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये बरोबर दिलेली. इथं ई वापरलेले, पण इथं ई नसतं, तिथं काय असतं, आय असतं. PRESCRIPTION, प्रिस्क्रिप्शन असं असतं ते. द डॉक्टर्स प्रिस्क्रिप्शन वॉज नॉट इझी टू रीड. डॉक्टरची जी भाषा आहे किंवा जे काही त्यांनी लिहून दिलं असन, काही असन, ते नॉट इझी टू रीड, वाचण्यासाठी सोपं नाही. जसं डॉक्टर आपल्याला गोळ्या औषध लिहून देत असतात, त्यातलं आपल्याला गाजर काही कळत नाही, काय लिहिलंय बाबा, काय काय नाही, तसं याचा अर्थ होत असतो. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं स्पेलिंग. अशी स्पेलिंग नसती, अशी स्पेलिंग नसती. स्पेलिंग कशी असती, 3 नंबरच्या ऑप्शन मध्ये PRESCRI
PTION प्रिस्क्रिप्शन अशी असते. कळालं? याचं बरोबर उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 3 असं असणार आहे. ऑप्शन नंबर 3. चला, कळालं? आतापर्यंत आपण 19 क्वेश्चन पेपर बघितला. 19 क्वेश्चन पेपरचं अनालिसिस आपण केलं. बरेचसे तुमचे जे काही डाऊट्स असतील किंवा कोणकोणते प्रश्न येत आहे, कशा प्रकारे येत आहे, लेवल काय प्रश्न विचारण्याची, हे बरेचसे प्रश्न तुमच्या मनाचे सुटले असतील. अजूनही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकतात. कळतंय का? तुमचे काही डाऊट्स असले तुम्ही विचारून घेऊ शकतात. 19 शिफ्ट आपल्या झालेल्या आहे. आता आपल्या 5 शिफ्ट अजून बाकी आहे. 5 शिफ्ट इथून पुढे 5 दिवसामध्ये आपण संपवून टाकू. हे संपल्यानंतर जे महत्वाचे टॉपिक आहे ते घेण्याचा प्रयत्न करू किंवा एक व्होकॅब्युलरी सिरीज आपण चालू करू. कोणती? व्होकॅब सिरीज. म्हणजे जी महत्वाची व्होकॅब आहे, कारण सगळ्यात महत्वाचं हे आता व्होकॅब करणं, व्होकॅबचं रिव्हिजन करणं, व्होकॅब पाठ करणं. 15 पैकी जर 7-8 प्रश्न व्होकॅब वरती आले, नुसतं ग्रामर करून काय फायदा? 5-6 प्रश्न बरोबर येणार आहे. व्होकॅब ग्रामर मधला एखादा तो चुकणारच आहे. म्हणून सांगतोय व्होकॅब करणं गरजेची आहे. जेवढी व्होकॅब आपण घेऊ तेवढी 100% परीक्षेला आलीच पाहिजे. कारण जे काही झालेले क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये जे सिनॉनिम असतात, त्या सिनॉनिमच्या आधारित जे काही शब्द असतात त्याच्यावरती जवळपास तुमचे सिनॉनिम तयार होत असतात. अँटोनिम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, ते सगळं मी माझ्या पद्धतीने तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करेन. चालेल. तुमचे फिक्स प्रोपोजिशन सुद्धा घेऊ, सगळं घेण्याचा प्रयत्न करू. टेन्स सुद्धा आपण घेणार आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण आता आपलं रेग्युलर एक लेक्चर असणार आहे. रेग्युलर त्या एका लेक्चरमध्ये आपण सगळं कंप्लीट करू. एकदा 5 राहिलेला क्वेश्चन पेपर एकदम चांगल्या प्रकारे समजून घेऊ. त्या 5 झालेल्या क्वेश्चन पेपर त्याच्यानंतर व्होकॅब वरती थोडासा फोकस करू. एक दिवस व्होकॅब घेत जाऊ, एक दिवस ग्रॅमॅटिकलचा पार्ट घेत जाऊ. सगळ्यात महत्त्वाच्या ज्या गोष्टी माझ्या मते असो किंवा परीक्षेच्या माध्यमातून ज्या महत्त्वाच्या गोष्टी, आता सपोज तुमचं बेसिक झालं, प्रोनाउन वरती बरेचसे प्रश्न येत आहे, ऍडजेक्टिव्ह वरती येत आहे, ऍडव्हर्ब वरती येत आहे, प्रिपोजिशन वरती तर खूपच जास्त प्रश्न येतोय, कंजक्शन वरती सुद्धा एखादा प्रश्न येतोय, त्याचबरोबर टेन्सेस वरती बी बरेच प्रश्न तुम्ही आतापर्यंत पाहिले. हे जे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहे, आर्टिकल झालं, बरोबर आहे, हे सगळे टॉपिक आपण व्यवस्थित तुमच्या पद्धतीनं, माझ्या पद्धतीनं मी तुमच्याकडून करून घेण्याचा प्रयत्न करेन. ते सगळे तुम्हाला व्यवस्थित करून देईन. कारण की आपला एक मार्क, एक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आहे. व्होकॅब्युलरी एक दिवस व्होकॅब्युलरी सिरीज घेत जाऊ, एक दिवस काय करत जाऊ, आपला ग्रॅमॅटिकल पार्ट किंवा बेसिक जे महत्वाचे टॉपिक आहे ते घेण्याचा प्रयत्न करू. कळतंय? समजतंय? जास्त माझ्या मते आर्टिकल या टॉपिक वरती बरेच प्रश्न विचारत असतात TCS, पण सगळेच टॉपिक आपल्यासाठी महत्वाचे. त्याच्यामुळे जे महत्वाचे टॉपिक आहे ते सगळेच आपण करून घेऊ. कारण एखाद्या टॉपिक वरती प्रश्न जो आपण केलेला नसला तो जर आला मग तिथं उधर गडबड हो सकती है. क्या हो सकती है? गडबड. त्याच्यामुळे जे महत्वाचे टॉपिक आहे TCS फोकस करत असतं ते सगळे टॉपिक घेण्याचा आपण प्रयत्न करू. ओके, शेवटचे 2-5 मिनिटं तुमच्याकडे आहे. तुमचे काही डाऊट्स असतील लगेच 5 मिनिटांमध्ये आपण कव्हर करू. चला, आय थॉट तुम्हाला आजचं लेक्चर व्यवस्थित कळालं असेल, व्यवस्थित समजलं असेल. बाकी जे काही क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे ते आपण कंटिन्यू 5 क्वेश्चन पेपर एकदा घेऊन घेणार आहोत. ओके, आता रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपण जे महत्वाचे टॉपिक आहे ते तर घेणार आहे, त्याबरोबर जी महत्वाची व्होकॅब्युलरी आहे, ट्रिक्स न कसं लक्षात ठेवायचं, काय लक्षात ठेवायचं, सगळं व्यवस्थित घेणार आहे. कारण वेळ आपल्याकडे कमी आहे आणि ह्या वेळेचा सदुपयोग आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण ह्या वेळेमध्ये आपल्याला जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे, जास्तीत जास्त रिव्हिजन झालं पाहिजे. चला बघा. ओके, चला विचारा पटापट. तुमचे काही डाऊट्स असतील तर 2-5 मिनिटांमध्ये आपण ते डिस्कस करू. हो, इथून पुढे, कारण आपले आता 1-2 दिवसामध्ये तुम्हाला अपडेट कळणारच आहे. कारण इथून पुढे जे काही लेक्चर आहे ते आपण डेली घेण्याचा प्रयत्न करणार आहे. डेली 1-2 लेक्चर घेण्याचा प्रयत्न. इंग्लिशचं कमीत कमी डेली 1 लेक्चर झालंच पाहिजे, कारण रिव्हिजनला फायदा होईल. रिव्हिजन जास्त होणं गरजेचं आहे तुमचं, कारण इंग्लिश या विषयामध्ये बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळं आता इंग्लिशचे जेवढे जास्त आपल्याला लेक्चर घेता येईल, जेवढी जास्त तयारी करून घेता येईल तेवढं करून घेण्याचा आपण प्रयत्न करू. एक्झाम असल्या कारणामुळे मध्येच 10-12 दिवस आपली सिरीज बंद पडली होती, पण सिरीज आपण कंटिन्यू केलेली आहे. एवढ्या 5 क्वेश्चन पेपर आपण संपून टाकणार आहे. त्याच्यानंतर जे महत्वाचे टॉपिक आहे किंवा व्होकॅब्युलरी आहे ते आपण घेणार आहोत. चला रिव्हिजन पण करून घेऊ अजून. चला पटापटा विचारा लवकर.